नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. तर आता लाडकी बहीण योजना याबद्दल काही अपडेट्स आलेले आहेत, ज्या की काही महिलांना अजूनही माहीत नाही आहे. तर अपडेट काय आहेत हे जाणून घेण्याअगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पाहूया, आता महाराष्ट्रातील सरकारने असं ठरवले आहे की लाडकी बहीण योजनेमध्ये आता अजून अपडेट करावे. ती योजना पूर्णपणे महिलांसाठी सुरक्षित बनवावी. तर यामध्ये काय बदल करण्यात येणार आहेत तर जाणून घ्या. तर सरकारने असं ठरवलेलं आहे की आता लाडक्या बहिणींना फक्त लाडकी बहीण नसून तिला आता लखपती करायचं. तिलासुद्धा आपण एक धीर द्यायचा. आता लाडक्या बहिणींना लखपती बनवणारं सरकार यांनी लास्ट टाईमला देखील लखपती योजना ही योजना काढलेली होती. तर यामध्ये असं होतं की दरमहा काही महिलांना 2,500 रुपये मिळणार होते. तर याचबरोबर कितीतरी महिला या लखपती झालेल्या आहेत. व यावरून सरकारने देखील सांगितलं आहे की आता यापुढे देखील काही महिलांना नाही तर सर्व महिलांना या योजनेचा लाभ मिळणार. तर तो कसा? तर दरमहा 1,500 रुपये नसून तर 2,500 रुपये हे प्रत्येक महिलेच्या अकाउंटला पडणार. तर व यावर सरकारने उपाय असा काढला होता की ज्या महिलांनी ई-के-वाय-सी केली नाही आहे त्यांची योजना बंद केली होती. परंतु यामुळे प्रॉब्लेम असा झाला की ज्या महिला योग्य होत्या, ज्या महिला पात्र होत्या व त्यांनी ई-के-वाय-सी केली नाही व त्यामुळे त्यांना देखील योजनेचा लाभ घेता आला नाही. व त्यावर सरकारने पुन्हा एकदा योजनेसाठी सुरुवात केली. योजना पुन्हा नव्याने सुरू करण्याचा देखील त्यांनी प्रयत्न केला व काही महिला ज्या योजनेसाठी अपात्र ठरल्या होत्या त्यानंतर पात्र देखील ठरल्या. अपात्र त्या का ठरल्या होत्या? कारण त्यांनी ई-के-वाय-सी केलीच नव्हती किंवा ई-के-वाय-सीमध्ये दुरुस्ती होती. त्यावर जेव्हा त्यांनी पुन्हा ई-के-वाय-सी केली व त्यांची डिटेल्स नव्याने फिल केली व जे काही होतं ते बरोबर टाकलं, तर त्यानंतर त्या या योजनेसाठी पात्र ठरल्या. आता प्रत्येक महिलेला हे 1,500 रुपये नसून तर 2,500 रुपये मिळणार अशा सरकारने घोषणा केली आहे. प्रत्येक महिला ही लखपती बनली पाहिजे असा देखील त्यांचा दावा आहे. तर यावर काही महिला अशा आहेत ज्यांनी आजपर्यंत बरेचसे पैसे या योजनेतून घेतलेले आहेत. परंतु काही महिन्यांपासून काही महिलांचा हाच एक प्रॉब्लेम होता की आम्हाला हप्ता मिळत नाही आहे. त्यावर आता सरकारने याची देखील उपाय काढलेला आहे की जर हप्ता येत नसेल तर तुम्ही एकदा तुमची ई-के-वाय-सी पुन्हा बघा. तुम्ही योजना कशाप्रकारे फिल केली आहे, कशाप्रकारे तुमचे डिटेल्स टाकले आहे ते सुद्धा एकदा चेक करा. जर योजनेमध्ये तुम्ही